सर्वांनाच नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सगळे नाते बांधव, सन्माननीय मंच व मंचावर सर्व उपस्थित मान्यवर तसेच ज्ञाती बांधव यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. सर्वप्रथम मी शुक्ल यजुर्वेदीय माध्यमिक ब्राह्मण सभा वसई यांनी मला विद्यार्थी गुणगौरव आणि व बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं, त्याबद्दल त्या मंडळाचा मी सर्वप्रथम आभार मानतो व माझ्या मनोगताला विचारांना मी सुरुवात करतो. मंचावर उपस्थित असलेले याज्ञवल्क माध्यमिक ब्राह्मण सभेचे अध्यक्ष माननीय श्री विजयजी पाध्ये सर, शुक्ल यजुर्वेदीय माध्यमिक ब्राह्मण सभा वसई अध्यक्ष माननीय विजयजी वैद्य, शुक्ल यजुर्वेदीय माध्यमिक ब्राह्मण सभा वसई महिला अध्यक्ष माननीय सौ कविताजी जोशी, कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीमती नीलाजी आचार्य, सरचिटणीस माननीय श्री दीपकजी पंडित, कार्याध्यक्ष श्रीमती वृषाली जोशी, खजिनदार श्री गणेशजी दत्तात्रय जोशी आणि उपस्थित माझे सर्व नाती बांधव, सर्वांना माझा नमस्कार. आतापर्यंत 2-3 वेळा नमस्कार झाला. आज मला या ठिकाणी प्रमुख पाहुणं म्हणून मला बोलवलं, मला अतिशय आनंद वाटतो. आणि मला बोलवल्यानंतर मगाशी मिलिंदजी नाईक बोलले की तुम्ही मार्गदर्शन करा आणि तुमचे विचार मांडला, तर खरोखरच मी आज सर्वांच्या परवानगीने, मंचावर उपस्थित सर्वांच्या परवानगीने विचार मांडतो. त्याने मला 5 मिनटं 7 मिनटाचा कालावधी दिलेला आहे, बघू किती वेळात होईल, पण मी जास्तीत जास्त लवकरात लवकर ओळखण्याचा प्रयत्न करतो. कारण भाषणं हा कार्यक्रमाचा रटाळ कार्यक्रम असतो, हा मला पण माहिती आहे, हे सगळं अनुभवलेलं आहे. मगाशी मिलिंदजी नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून देताना माझ्याबद्दल जी माहिती दिली, ती माहिती पाहता मला एक जाणवलं की वयाच्या 52व्या वर्षी मी विविध क्षेत्रामध्ये जे काही कार्य केलं त्याचा प्रवास त्यांनी मला थोडक्यात तुमच्यापुढे मांडला. पण हा प्रवास करताना खरोखरच मला एक वेगळा आनंद आला, वेगळा अनुभव आला आणि मला ते माहितीसुद्धा नव्हतं की आपण एवढं काही करू शकतो. आता मगाशी त्यांनी माझी शैक्षणिक पात्रता ज्यावेळेस वाचली त्यावेळेस मी तुम्हाला खरं सांगतो विजयजी दोन्ही, मी अभ्यासामध्ये अतिशय ढ मुलगा होतो. खरं सांगायचं तर 9वीमध्ये मी F2 म्हणजे 2 विषयात फेल झालेला विद्यार्थी आणि 10वीच्या पिरियडला सगळ्या विषयात नापास असलेला विद्यार्थी, वर्गातला एकमेव मिलिंद पंडित होता. परंतु वडिलांनी जो पाठीत धपाटा घातला आणि त्यानंतर अपेक्षित 21 हे प्रश्नसंच आणले आणि अभ्यासाला लागलो, आजपर्यंत नापास झालो नाही. आणि त्याच्यानंतर या सगळ्या डिग्र्या मिळवल्या. हे सगळं करत असताना माझं 1ली ते 4थीचं जे शिक्षण आहे ते मराठी जिल्हा परिषद शाळा या शाळेत झालं. त्यानंतर कोंदा स्कूलला गेलो, 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 12वीपर्यंत ज्युनियर कॉलेजला तिकडे शिकलो. करंदीकर कॉलेजमध्ये डहाणूला BCom पर्यंत शिक्षण झालं. BCom नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न होता. बाबा एकच बोलले होते, जे काही घेशील ते पूर्ण कर, काही शिक, माझा तुला आग्रह नाही की तू अमुकच शिकावं. हे मला 10वीतच सांगितलं. 10वी पास झाल्यावर त्यांनी तर माझं अभिनंदन केलंच, तू पास झाल्याबद्दल, पण आता यापुढे जे काही शिकशील ते पूर्ण शिक, हे मला वडिलांनी त्यावेळेस सांगितलं. आणि तेच मी मनाची ठेवून ठरलं आणि त्यानुसार ठरवलं की आता आपण जे काही शिकायचं ते चांगलंच शिकायचं. मग BCom झाल्यानंतर मी LLBला ॲडमिशन घेतलं. आता वडिलांची इच्छा होतीच की मुलगा मोठा वकील व्हावा, मामांची पण इच्छा होती की मुलगा मोठा वकील व्हावा, पण कर्मधर्म संयोगाने आणि काय झालं कोणास ठाऊक मी बँकेत लागलो आणि वकील बनण्याचं स्वप्न माझं राहिलं. LLB शिकत असताना मी न्यू लॉ कॉलेज माटिंगाव येथे LLBला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस आपण ब्राह्मण, आपल्याला हॉस्टेल नाही. डहाणू ते दादर मी 3-3.5 वर्ष अपडाऊन करायचो. पहाटे 4ची ट्रेन पकडायचो सौराष्ट्र मेल आणि 3:45ची सौराष्ट्र मेल असायची, ती पकडायचो. हे करत असताना माझी आई 2:30 वाजता उठून मला डबा करायची. मी शिकलो, LLBला ॲडमिशन घेतलं. परीक्षेच्या काळामध्ये माझ्या पाठीशी उभी राहिली ती माझी मावशी.
दर्शना देवेंद्र जोशी. या पूर्ण LLBच्या प्रवासामध्ये माझ्या मावशीने मला खूप साथ दिली. माझी मावशी गिरगावात राहत होती. नीला मावशी राहतात त्यांच्या बाजूलाच, गिरगावात राहत होती. पण ज्यावेळेस मी LLBला ॲडमिशन घेतलं सेकंड इयरला, त्यावेळेस नेमकं ते माडाने बिल्डिंगचं काम सुरू केलं. माडाने बिल्डिंगचं काम सुरू केलं आणि माझ्या मावशीला शिफ्ट केलं कुठे, मच्छीमार कॉलनी 23 नंबर बिल्डिंग माहीम. मी डहाणू ते दादर रोज अपडाऊन करायचो. सौराष्ट्र मेलने जायचो. कॉलेज 7-10चं अटेंड करायचो. 10:30 वाजता माझे 3 लेक्चर 50 मिनिटाचे संपायचे. तिसरं लेक्चर 10:30ला संपलं की लायब्ररीमध्ये जाऊन नाश्ता करायचो. 11 वाजता लायब्ररीमध्ये अभ्यास, कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करायचो. 11 वाजता लायब्ररीमध्ये बसायचो. 11 ते 3 लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो आणि 3:30 वाजता तिकडनं सोडल्यानंतर 4:15ची सौराष्ट्र जनता पकडायची. 7 वाजता डहाणूला यायचो. असे 3 वर्ष काढले. आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये मावशी, माझी दर्शना मावशी वारली बिचारी, पण तिच्याकडे राहिलो. तिने मला सगळे धडे शिकवले. स्वावलंबन शिकवलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तिने जेवण करायला शिकवलं, कपडे धुवायला शिकवले, घर कसं पुसायचं ते शिकवलं, भांडी कशी लावायची शिकवली. सगळी इत्तमभूत कामं मला तिने शिकवली आणि ती कामं मी आनंदाने शिकलो. आणि ती शिकलेल्या कामांचा आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा, कधी कधी लायब्ररी बंद असायची, ती मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सर्व्हिसला होती. मी तिच्याबरोबर जाऊन त्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर किंवा मग वांद्र्याला होतं तिथे, त्या ग्रंथसंग्रहालयात जाऊन बसून मी अभ्यास करत होतो. आणि मावशीने मला त्यावेळेस खूप साथ दिली आणि खूप पाठिंबा दिला आणि खूप मला तिने माझं मनोबल धैर्य पण तिने खूप वाढवलं आणि मी LLBची डिग्री पूर्ण केली. LLB मी एप्रिल 97ला पूर्ण झालो. मग बाबांनी मला सांगितलं बार काउन्सिलमध्ये आता बघ काय नाव रजिस्ट्रेशन करून LLB वगैरे करतोस का, तू सुरू करतो. पण त्याच वेळेस वडील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होतेच, केंद्र कार्यालयात. ते प्रथम श्रेणी अधिकारी असल्यामुळे वरच्या वरिष्ठांची ओळख चांगली होती. तर सांगण्यात आलं माझ्या मुलाला थोडंसं बँकेत अनुभव घेता यावा म्हणून बँकेत नोकरीला लावा. तर मी त्यावेळेस 97 जुलै 97ला 70 रुपये दिवस पर डे याप्रमाणे डेली वेजेस म्हणून मी नोकरीला कामाला लागलो. नोकरीला लागण्या अगोदर मी तहसीलदार ऑफिसला काम करत होतो. 315 रुपये महिना, दुपारी 2 ते 5 पार्ट टाईम जॉब, सुशिक्षित बेकार म्हणून त्यावेळेस मला जॉब मिळाला होता. तो 315 रुपये महिना 2 ते 5 हे काम करायचं. पण तहसीलदार तिकडचं कार्य बघितलं आणि मी सांगितलं इकडे काय आपलं करिअर बनू शकत नाही म्हणून तो जॉब सोडला आणि मग 70 रुपये दिवस डेली वेजेस म्हणून काम सुरू केलं. जवळजवळ 4-4.5 वर्ष मी डेली वेजेस म्हणून काम केलं. 70 रुपये झाले, 100 रुपये झाले, 120 रुपये झाले, 150 रुपये झाले. मी नोकरीमध्ये डेली वेजेस असताना, म्हणजे माझ्या नोकरीची कुठलीही शाश्वती नसताना, माझे सासरे शशिकुमार बाबरे आणि माझ्या सासूबाई कैलासवासी सरोजमाई यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि माझा विवाह अपर्णाबरोबर झाला. आज नोकरीमध्ये कायम नसताना, कुठल्याही प्रकारची शाश्वती नसताना त्यांनी त्यांची मुलगी मला दिली आणि माझं लग्न तिच्यावर झालं. 1999ला माझा विवाह झाला. 2001 साली मला मनस्वी झाली. आणि 30 सप्टेंबर 2001ला मी बँकेमध्ये कायम झालो. म्हणजे नोकरी हा विषय माझा संपला. 2007 साली मला मुलगा झाला प्रकेत. नोकरीमध्ये असताना मी माझं बँकिंग जीवनातलं शिक्षण पूर्ण केलं आणि हे शिक्षण पूर्ण करताना पूर्णपणे माझ्या पाठीशी होती माझी अपर्णा. मी GDCA केलं, SGCM केलं, CIIB केलं, CPEC केलं, CCS केलं आणि आत्ताच एक ऑडिट कसं करावं त्याची स्पेशल एक्झाम द्यायचं आहे. पण या सगळ्या परीक्षा करत असताना माझ्या पत्नीने मला वेळोवेळी सहकार्य केलं. माझ्या मुलांना तिने कुठेही ट्युशनला पाठवलं नाही. सगळे ट्युशन पूर्णपणे 12वीपर्यंत माझ्या पत्नीने मला म्हणजे अपर्णाने दोन्ही मुलांचं शिक्षण घेतलं. माझं स्टॅटिस्टिक अतिशय वीक आणि CIIB साठी स्टॅटिस्टिक खूप लागतं चांगलं.
जवळजवळ 25 मार्क जे आता बँकर्स आहेत, ज्यांनी बँकेमध्ये CIBच्या परीक्षा दिल्या त्यांना माहिती आहे. हे स्टॅटिस्टिक मला अपनाने शिकवलं, कारण आपण BSc आहे. माझं स्टॅटिस्टिक तिने मला शिकवलं. इरिगेशन म्हणजे काय, मीडियन मोड, नंतर ते प्रोबॅबिलिटी वगैरे मला काही येत नव्हतं, काही गंध नव्हता. हा सगळा मला अपनाने शिकवला. आणि मी 2-3 वेळा का होईना, 2 वेळा नापास होत का होईना CIB पूर्ण केलं. सगळ्या डिग्र्या सहकार क्षेत्रात लागणाऱ्या सगळ्या डिग्र्या मी पूर्ण केलो. आणि हे सगळं करत असताना वेळोवेळी मला अपनाने सहकार्य केलं. त्याच्यानंतर बँकेत ह्या सगळ्या पदव्या मिळाल्यानंतर बँकेत मी वेगवेगळ्या पदांवर काम केलं. आणि बँकेत नोकरीला कायम झाल्यानंतर मला जनसेवा करण्याची एक चांगली संधी मिळाली. आणि ही संधी करत असताना त्याच माध्यमातून मी जनसेवा कार्य सुरू केलं. व त्याच्यामुळे मला चांगल्या ग्राहकांच्या ओळखी झाल्या. ग्राहकाशी कसं बोलावं, चांगले ग्राहक कसे पकडून ठेवावे, कटकटे ग्राहक असतात त्यांना कसं समाधान करून द्यावं. जसं बालवाडीचा नियम असतो, रडणाऱ्या मुलाला शांत केलं की इतर मुलं रडायची थांबतात, त्याप्रमाणे भांडण करणारा ग्राहक जर पहिला शांत केला तर इतर ग्राहक भांडत नाहीत, कारण त्याला बघून दुसरे भांडण करू लागतात. तर ते शिकलो. त्यातल्या त्यात आमचा ठाणे जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तिहेरी विभागात विभागलेली, म्हणजे सागरी, नागरी आणि डोंगरी. म्हणजे सागराकडचा भाग म्हणजे उत्तरपासून ते बोर्डीपर्यंतचा पश्चिम किनारपट्टी. शहरी भाग म्हणजे तुमचा मीरा रोड भाईंदरपासून ते ठाणे शहरपर्यंतचा मोखाडा मुरबाडपर्यंत. आणि डोंगरी भाग म्हणजे तलासरी, मोखाडा, मुरबाड, अगदी आदिवासी एरिया, ट्रायबल एरिया. या तिन्ही भागाचं एकत्रीकरण केले असलेला जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा. आणि त्या जिल्ह्याच्या बँकामध्ये मला ऑडिटर म्हणून काम करायची संधी मिळाली. ऑडिट करत असताना जवळजवळ ऑडिट विभागात 3 वर्ष काम केलं. त्यात 68 ब्रँचेस फिरलो, 68 ब्रँचेस फिरलो. म्हणजे डहाणू ते घणसोली, डहाणू ते मोखाडा, डहाणू ते मुरबाड असं अपडाऊन केलं. आणि ऑडिट करून ऑडिट रिपोर्ट सबमिट केले. याची मला बँकेने मला चांगली पोच पावती दिली. आणि वेगवेगळी मला वेगवेगळी प्रमोशन्स दिली. आणि ते प्रमोशन्स म्हणजे आज मी MM2 ऑफिसरवर या पदावर आहे. हे करत असताना मला मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये माझी कामगिरी बघून त्यांनी मला स्पेशल रिकव्हरी ऑफिसर SRO, म्हणजे जिथे सगळ्यात जास्त भांडण केलं जाते, अतिशय शिव्या गेला जातो, अशा ठिकाणी मला दिलं. पण कुठल्याही प्रकारची शिवी न देता, अपशब्द न देता मी करोडो रुपये बँकेची वसूल केले. आणि याची मला खात्री आहे, मी जप्त्या देखील केल्या. लोकांच्या घरातल्या भांडी वस्तू उचलून जप्ती करून ती विकायची. माझ्या डोळ्यात पाणी यायचं. पण ज्याचं खाव वशीत त्याचं बघा वहीत, हे आमचं तत्व. त्यामुळे आता दिलेल्या SRO जप्ती करून वसुली करावीच लागणार आहे. त्यामुळे मी जप्ती करून वसुली देखील केली आणि SRO म्हणून ही जबाबदारी देखील पार पाडली. आणि अजूनही मी ब्रँच मॅनेजर पण आहे आणि SRO पण आहे आणि MM2 ऑफिसर पण आहे. 3 पदं मला एका वेळेस काम करावं लागतं. बँकेमध्ये काम करत असताना मी आणखीन एक सांगतो तुम्हाला. मग अशी जोशी मॅडम 2 मिनटं जास्त बोलत आले ना. जोशी मॅडमनी सांगितलं बचत गट. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी ट्रायबल एरियामध्ये काम केलं, आदिवासी एरियामध्ये काम केलं, नंतर शहरी विभागामध्ये काम केलं. पण आदिवासी विभागात काम करत असताना महिला 150-200 200 महिला माझ्या सभेला उपस्थित असायच्या. बचत गटाचं त्यांना मार्गदर्शन केलं. आणि इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला सांगतो की तुम्ही प्रत्येक महिलेने प्रत्येक गटामध्ये सहभागी व्हा. गटाच्या माध्यमातून तुमची खूप प्रगती होऊ शकते. आमची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला अडचणी येतील त्यावेळेस तुम्ही मला सांगा, माझा फोन नंबर घ्या, मी तुम्हाला महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन करेन. आम्ही 85 प्रकारचे प्रशिक्षण विनामूल्य देतो. लिहून ठेवा, फुकटमध्ये प्रशिक्षण देतो, फुकटमध्ये स्टॉल उपलब्ध करून देतो. फक्त तुम्ही बँकेशी गटाच्या माध्यमातून संलग्न व्हा, गटाचं प्रशिक्षण घ्या आणि गटाच्या माध्यमातून तुम्ही तुमची जीवन उन्नती प्रगती करून घ्या. गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळताना साबण बनवणं, बॅग बनवणं, चॉक, फिनेल, फॅब्रिक पेंटिंग, एम्बॉस पेंटिंग, तुमच्या डोक्यात ज्या कल्पना असेल त्या कल्पनांच्या अंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEGP, सगळ्यांकडे मोबाईल आहेत. आपण यूट्यूबवर गुगलवर नको ते बघतो. मी सगळ्यांना विनंती करीन, CMEGP टाका, PMFAME टाका. प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजनेअंतर्गत याच्यात कुठल्याही प्रकारची जात, ST SC OBC BC SBC काही नाही आहे. ज्याला जो व्यवसाय करायचा आहे त्याने पोर्टलवर नाव टाकायचं. तुम्हाला संलग्न असलेली जवळची असलेली बँक त्याच्यात टाकायची आहे. तुम्हाला ती योजना शासन
तुमच्या घरी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमचा बिझनेस कसा तुम्हाला वाढवायचा आहे याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्हाला कॅपिटल फंड्स तुम्हाला उपलब्ध करून देईल, मार्केट तुम्हाला उपलब्ध करून देते. आणि इतकंही करून तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही मला कधीही फोन करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करीन की व्यवसाय कसा वाढवायचा, कसा करायचा आणि कोणत्या माध्यमातून गेल्यावर तुमची कशी प्रगती होईल. आमच्या बँकेची आई योजना आहे. आई योजना अंतर्गत ज्या ज्या महिलांकडे सातबारे आहेत किंवा स्वतःच्या जमिनी आहेत त्यांना कृषी पर्यटन आणि हॉटेल पर्यटनासाठी खूप चांगल्या सुविधा आहेत. आई योजनेअंतर्गत फक्त ती महिला असली पाहिजे आणि तिच्या स्वतःच्या नावावर सातबारा किंवा हॉटेल वगैरे असलं पाहिजे. हॉटेल व पर्यटन व या क्षेत्रामध्ये बँकेच्या मार्फत उत्तम प्रकारे फायनान्स केला जातो. बचत गटाच्या माध्यमातून फायनान्स केला जातो. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अंतर्गतनं फायनान्स केला जातो. अशा प्रकारे बँकेत वेगवेगळे मी ही थोडक्यात माहिती सांगितली. अशा बँकेच्या आमच्या भरपूर योजना आहेत. तर आपल्या मंडळाला पण बँकेच्या वतीने काही सहकार्य लागलं तर मला सांगा, मी बँकेच्या वतीने तुम्हाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेन. गेले 24 वर्ष झाले बँकेत नोकरी करतो. पण हे सगळं करत असताना मगाशी मिलिंद नाईक यांनी माझा जो इतिहास वाचला त्यात एक सांगायचं असं राहून गेलं की सन 2001 साली माझे वडील वारले आणि माझ्यावरती कीर्तन करण्याची जबाबदारी आहे. आमच्याकडे 1938 साली एक श्रीकृष्ण जन्मोत्सव सुरू झालेला आहे. या श्रीकृष्ण जन्मोत्सवामध्ये भंडारी, माची, आदिवासी, कोळी सर्व प्रकारचे मिस्त्री, सुतार म्हणजे जाती बांधव काही नाही, सगळ्या प्रकारचे गावकरी त्या उत्सवामध्ये सामील होतात. पौर्णिमेला त्या उत्सवाची सुरुवात होते, श्रावण शुद्ध पौर्णिमेला, आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवाला त्याची सांगता होते. माझ्या आजोबांनी 1938 साली हा कार्यक्रम सुरू केला. आजोबांना पॅरालिसिस आल्यानंतर वडिलांनी कीर्तन करायचं काम केलं. आजोबा कीर्तन करायचे, उत्कृष्ट कीर्तनकार होते आणि मृदुंग पण वाजवायचे. कीर्तन करायला सुरुवात केली. नंतर वडिलांनी कीर्तन केले. नंतर वडिलांचं निधन झाल्यानंतर आकस्मिकपणे माझ्याकडे कीर्तनाची जबाबदारी आली. इथपर्यंत मी कधीही स्टेजवर जाऊन भाषण केलं नव्हतं, कधी मी माझे विचार मांडले नव्हते. फक्त बचत गटाच्या माध्यमातून मी काय माझे विचार मांडायचं तेवढं होतं. परंतु कीर्तन करायला लागल्यानंतर सुरुवातीला 3 वर्ष मी वडिलांनी लिहून ठेवलेली कीर्तनं ओळच्या ओळ अगदी पेपर कसा वाचतात तसा पेपरच्या पेपर वाचून काढला. ग्रामस्थाने ते स्वीकारलं. नंतर मीच ठरवलं आपल्यात काहीतरी बदल केला पाहिजे. नंतर यूट्यूबच्या माध्यमातून वगैरे मी पुस्तकं वाचलो, जिथे जिथे विविध प्रकारची कीर्तनं ऐकली आणि आता मी कीर्तनं करू लागलो. जवळजवळ 24 वर्ष झाली मी कीर्तनं करतो. श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणा, हनुमान जयंती म्हणा, मगाशी कृतिकाताई मला गणेश जयंतीचं तुम्ही कराल का? हो करीन. मला कुठल्याही प्रकारचे राग येत नाहीत. तुम्ही सांगाल मी छान सुरात गातो वगैरे नाही. तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग द्यायचा, त्याचं निरूपण करायचं, अशा स्वरूपातलं मी साधं नारदीय उभं राहून कीर्तन करत असतो. आणि वेगवेगळ्या प्रकारे मी कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. मगाशी त्यांचं थोडंसं सांगायचं राहिलं, मी डहाणू एज्युकेशन ट्रस्ट, डहाणू या ट्रस्टवरती कमिटी मेंबर आहे. ठाणको बँक जिल्हा मध्यवर्ती सोसायटी आमची होती, स्टाफ सोसायटी, त्याच्यावरती माझी संचालक म्हणून काम केले आहे. नूतन बाल शिक्षण संस्थेवरती मी सदस्य म्हणून काम करतो आहे. त्याच्यानंतर माझ्या बायोडाटात मी बऱ्याच संस्थांवरती काम करतो आहे आणि जबाबदारीपूर्वक ती व्यवस्थितपणे पार करतो. त्याला वेळ पण द्यावा लागतो. अशा प्रकारे हा सगळा माझ्या आयुष्यातला प्रवास तुम्हाला सांगितला. आता माझ्याबद्दलच मी सांगणं काय तर प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं आहे, म्हणून मी तुम्हाला जाता एक 4-5 सल्ले देतो, ते तुम्ही ऐका. मी बँकेत काम करतो म्हणजे नियोजन हे महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांनी आपल्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करा. नियोजन करताना तुम्हाला काय करायला लागेल, पहिलं ध्येय निश्चित करायला लागेल. तुम्हाला काय ध्येय तुम्ही ठरवलं आहे त्याचं तुम्ही नियोजन करा. तुमच्या उत्पन्न आणि खर्चाचं नियोजन करा. तुमचं उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे ते बघा. अनावश्यक खर्च टाळा. उत्पन्नानुसारच तुम्ही तुमचे खर्च करा आणि त्याच्यावरती नियोजन करा. आणि शिल्लक राहिलेल्या रकमेचा वापर तुम्ही कुठल्या ना कुठल्या गुंतवणुकीमध्ये करा. जर कुठेच तुम्हाला गुंतवणूक करायला जमत नसेल तर सरळ जेवढे पैसे शिल्लक राहिले असतील, तुमचा विश्वासातला सोनार असेल त्याच्याकडे जाऊन सोनं खरेदी करा. कळत न कळत तुमच्याकडे सोनं जमेल. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्यावेळेस मी लग्न झालं त्यावेळेस 3480 रुपये तोळं सोनं होतं 99 साली. बघा तुम्ही गुगलवरती.
3,480 रुपये सोनं होतं. नंतर मी 2001 साली कायम झाल्यानंतर माझा पगार जवळजवळ 22-23 हजार रुपये झाला. त्यावेळेस मी आणि आपण ठरवलं की दर महिन्याला 1 ग्रॅम सोनं घ्यायचं दर महिन्याला, आणि वर्षभरात गुरुपुष्यामृत योग 4 वेळा येतात, तर ते 4 ग्रॅम असं करून 1 तोळ सोनं जवळजवळ माझं दरवर्षी व्हायचं. असं करत करत मी सोनं जमा केलं. तुम्हाला पण तोच सल्ला देतो की प्रत्येकाने जेवढे पैसे शिल्लक राहतील, एखाद वेळेस तुमच्याकडे जास्त पण असेल, परंतु ज्यांना गरज आहे, ज्यांची पैशाची नियोजन करता येत नाही, त्यांनी असं सोन्याच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली केव्हाही चांगली असते. दुसरं, चांगली तब्येत राहण्यासाठी व्यायाम करा. हल्ली आपण व्यायाम करत नाही. उभं राहून खाली बघितले तर आपल्या पायाची बोट दिसत का आपल्याला? नाही दिसत. का? वागताच येत नाही आपल्याला. जिना पहिला मजला दुसरा मजला चढायला आपण लिफ्ट वापरतो. आता पण इकडे बाथरूमला जायचं असलं, वरती असलं, लिफ्टने जातो. कशासाठी? आहे ना जिना, चढा ना पायरा. व्यायाम करा, योगासनं करा, योगा करा, सूर्यनमस्कार करा सगळ्यांनी, आणि नाडी शुद्धीकरण करा. योगा केल्याने म्हणजे आता मी एका योगा ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस असं सांगण्यात आलं की मनुष्य जन्माला येताना ठरलेले श्वास घेऊन जन्माला येतो, आणि त्याचे ते श्वास संपले तर कुठलाही प्राणी संपतो. तर प्राणायाम हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही श्वास थांबवायचा आहे. मग तुम्हाला जास्त जगायचं आहे का? मग प्राणायाम करा. तुम्ही तुमचे श्वास थांबवले, तुम्हाला जास्त दिवस जगायला मिळेल. साधं गडी, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विज्ञान नाही. कासव 20 मिनटं श्वास घेतो आणि 20 मिनटं पाण्याखाली राहतो. का? तो दीर्घकाळ श्वास करतो म्हणून. हत्ती दीर्घकाळ श्वास करतो. कुत्रा 15 वर्षात मरतो. का? दिवसाला 1 मिनिटामध्ये त्याची ब्रिदिंग जास्त आहे. तर आपण प्राणायाम आणि योग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे, आपल्या यजुर्वेदामध्ये आहे, आपल्या हिंदू धर्मात आहे. सगळ्यांनी योग करा, योगा करा, प्राणायाम करा, सूर्यनमस्कार करा. आहाराच्या बाबतीत मी सांगेन, आपण हल्ली काही खातो, काही म्हणजे ब्राह्मण धर्माला न चालणारं पण खायला लागत लोक. मला खूप वाईट वाटते. कुठल्या तरी फूड कॉर्नरला आपण उभं राहतो, एखाद दिवशी भोकीतलेली काही खाल्लं तर ठीक आहे, पण एक दिवसाआड पार्सल मागून तुम्ही घरी खाता. कशासाठी खाता? 500 रुपयामध्ये हॉटेलमध्ये गेलं, 500 रुपयाची ती भाजीची प्लेट असते, त्याच्यामध्ये 3 बटाटे, 2 वांगी आणि काही ग्रेव्ही असते. अरे 500 रुपयात अख्खं कुटुंब जेवेल एवढं जेवण जेवशील आहे ते, आणि चांगल्या प्रकारचं जेवण करता येते आपल्याला. तर आहार हे तुम्ही घरगुती अन्न खा, पार्सल मागून खाणं टाळा, आणि आपले मराठी पदार्थ आहेत त्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. ते जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा, ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचे तयार करा, यूट्यूबवर टाका, तुमच्या लिंक्स लाईक होतील ह्याची मला खात्री आहे. आपल्या रीती परंपरा जपण्याचा प्रयत्न करा. आपल्या ज्या परंपरा आहेत त्या तुम्ही जपा. आपण बघतो, अरे लग्न कार्य जरा उरकाव, घाईत करा. कशासाठी? मी याज्ञी करतो, मला माहिती आहे की घाई करून चालत नसते. लग्न कार्य 16 करायचं म्हटलं तरी 4, 4.5, 5 तासाचा विधी येतो. मग घाई कशासाठी करता? आयुष्यामध्ये एकदाच लग्न करतो ना, मग व्यवस्थित करा ना. रीतिरिवाज परंपरा सगळ्या चांगल्या केल्या पाहिजेत. मुंबईपासून डहाणूपर्यंत बघितलं, वेगवेगळ्या ठिकाणी गेलं, मी बघतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्यांच्या रीती असतात. कोणी वारलं तर वसईच्या रीती वेगळ्या, डहाणूच्या रीती वेगळ्या, पालघरच्या वेगळ्या, मुंबईच्या वेगळ्या. अरे आपण ज्ञाती बांधव एक म्हणतो, 36 कुटुंब एक म्हणतो, मग तुमच्या रीती माझ्या रीती वेगळ्या का? मी तर म्हणतो, इथे मंचावर बसलेले पंडित आहेत, विद्वान आहेत, तसेच आता हे बाळगोपाळ ज्यांनी वेद चांगले म्हटले, स्तोत्र म्हटली, ही चांगली पिढी तयार होते. आणि ज्यांनी बाळपंडित होते आपल्याकडे, वामन पंडित, त्यांनी उत्तम प्रकारचं लिखाण केलं आहे. तसे तुमच्यातले देखील जे याज्ञिक करणारे विद्वान आहेत त्यांनी एकत्र यावं. वेगवेगळ्या विभागातल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या रीती एक संघपणे कसं होईल, एकत्रपणे करून सगळ्यांचा एक समरी काढून एकच सगळीकडे पद्धत कशी करता येईल याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, असं एक मी तुम्हाला सुचवतो. जी विविधता आहे ती विविधतेने एकता आणून एक तयार करा, असं माझं म्हणणं आहे. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा. आता पण मी माहिती द्यायला बसलोय, यातले 20-25 जण मोबाईलवर बसले, मला दिसतं इकडनं. पण काय गरज आहे मोबाईलची तुम्हाला? अगोदर होतं का मोबाईल? कशासाठी ते बघावं? लहान मुलगा शू केल्यावर कसं डायपर चेक करतो तसं 10 वेळा हे लोक मोबाईल चेक करतात. काय तुमचा एवढा मोठा बिझनेस लागून गेलाय? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे मोबाईल वापरतात का? ते नाही वापरत. मोबाईल काळाची गरज आहे, परंतु अनावश्यक वापर टाळा. उगाच त्या रील्स कुठल्या तरी बघत बसायचं, कोणतरी काहीतरी करते ते आपण बघत बसायचं आणि आपला वेळ फुकट घालायचा. कशासाठी? ज्ञान मिळवणार असाल, काही शिकणार असाल, अवश्य AIचा वापर करा, मोबाईलचा वापर करा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा. मगाशी म्हटलं त्यामुळे बचत गटचे स्टॉल वगैरे तुम्हाला मार्गदर्शन करीनच.
नंतर सतत चांगलं ज्ञान मिळवत राहा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेच तुम्हाला ज्ञान देणारं. आणि अभ्यास करा प्रत्येकाने. नोकरीला लागलो म्हणजे माझा विषय संपला हे सोडून द्या. नोकरीला लागल्यानंतर त्या ज्या पदावर तुम्ही काम करता, ज्या ठिकाणी काम करता, तिथे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही त्याच्या निगडीत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर नॉलेज मिळवलं तर तुमचं नॉलेज वाढणार. नॉलेज मिळवलं तर तुमच्या कामामध्ये एक वेगळेपणा येतो आणि आपल्या कामाचा वेगळेपणा हा आपले वरिष्ठ अधिकारी नक्कीच करत असतात. त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. एक डिसिप्लिन आपल्यामध्ये येते, एक नियमपणा, एक चांगला शिस्तपणा आपल्यामध्ये येतो आणि चांगलं नॉलेज असेल, चांगलं ज्ञान असेल तर आपण चांगलं मार्गदर्शन करू शकतो. साहित्य वाचन करा, लेखन करा, कला बाळगा. कोणी गायन, आता मी बघितलं नृत्य करतात, गायन करतात, छान छान गाणी म्हटली. ते किशोर जोशींचं मला खरोखर कौतुक वाटतं. या वयात देखील त्यांनी गाणं म्हटलं, खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. आनंद वाटतो. आणि ती छोटी मुलगी मगाशी नाचत होती, म्हणजे मोठ्या ताईकडे बघून कौतुक वाटलं. अरे तू स्वतःहून नाच, वरती तिथे आलीस आणि नाचण्याचा प्रयत्न केला. खरंच तिने छोटीने छान पोवाडा म्हटला. कौतुकाची गोष्ट आहे. तिने नृत्य छान केलं. हे तुमच्या अंगी असलेले गुण तुम्ही जोपा आणि त्याला वाढ द्या. लेखन करा, चित्रकला काढा, गाणी म्हणायला शिका, नृत्य करायला शिका, वाद्य वाजवायला शिका. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या वेळेस मनावर दडपण येईल, टेन्शन येईल, त्यावेळेस तुम्हाला त्यातनं मुक्त करण्यासाठी उपयोगी ठरतील. आणि याचा मी बँकेमध्ये काम करताना अनुभव घेतला. ब्रँच मॅनेजर ही काटेरी खुर्ची असते, डोक्याला ताप असतो, सगळ्यात जास्त हॅक्टिक पोस्ट असते. कारण कर्मचारी सांभाळा, ग्राहक सांभाळा आणि हे सगळ्यांना सांभाळून काम करायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एज्युकेशन मिळवण्याचा प्रयत्न करा. साहित्याचं वाचन करा. महर्षी याज्ञवल्क्य यांनी यजुर्वेदाची रचना केलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी रचली आहे. किती जणांनी वाचली ज्ञानेश्वरी? आपण त्यांचा फोटो ठेवला, त्यांची पूजा केली. मला सांगा किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचली? ज्ञानेश्वरी म्हणजे काय? तर भगवंत श्रीकृष्णाने जी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आहे, त्याचं 750 श्लोकांचं 9200 श्लोकात केलेलं भाषांतर आहे. तुम्ही हे संतांनी दिलेलं साहित्य, संतांनी दिलेलं वाङ्मय वाचा. कारण आपली मराठी भाषा ही संतांच्या साहित्यामुळे आणि वाङ्मयामुळेच टिकून आहे. माझ्या लक्षात येते, माझं भाषण थोडं मोठं होते, मी आता संपवतोय. तर साहित्याचं वाचन करा. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जीवनामध्ये अचिव्हमेंट करू शकता. मला या ठिकाणी प्रमुख पाहुणं म्हणून तुम्ही बोलावलं आणि माझे विचार मनोगत मांडण्यासाठी ही संधी उपलब्ध केली, मंच उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही देखील अनावश्यक सगळं ऐकून घेतलं. एखाद दिवस बहु कटकट वाटली असेल किंवा टाळटा येण्यासारखं वाटलं असेल, पण शांतपणे बसलात आणि ऐकून घेतलं, त्याबद्दल श्रोत्यांचं, नाती बांधवांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी मी आजी दोन शब्द थांबवतो. जय याज्ञवल्क्य, जय श्री ज्ञानेश्वर. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.